आता भाषण करताना भीती वाटते असा जर विचार वारंवार मनात येत असेल तर भीती वाटणार, आणि मी बिनधास्त भाषण करू शकतो असा जर विचार मनात आला तर तुम्ही बिनधास्त निर्भीडपणे भाषण करू शकता। तुमच्या विचारावर सर्व काही अवलंबून आहे। तुम्ही जसा विचार करत आहात तसं तुमच्या लाईफमध्ये घडत आलेलं आहे, घडत आहे आणि इथून पुढेही घडणार आहे। म्हणून चांगला विचार करा, सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा। आपलं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण पुण्यात असतं, लोणावळ्यात असतं, बीडला असतं। यातलं कुठलं निवासी प्रशिक्षण करा, अतिशय डिप्रेशनमधून बाहेर काढणारं आणि निर्भीडपणे भाषण कला शिकवणारं हे प्रशिक्षण आहे। आता पुसदला येणाऱ्या 30 तारखेला पुसदला हे आमचं एक सेमिनार होणार आहे पुसदला। तो सेमिनारही जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर निश्चितच संपर्क करा। पुसद या ठिकाणी भाषण कला प्रशिक्षणाचा एका दिवसाचा मोफत सेमिनार असणार आहे। तो सेमिनारही तुम्ही एका दिवसाचा आहे, मोफत आहे, पुसद या ठिकाणी होणार आहे। आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यामध्ये माझं 3 दिवसाचं प्रशिक्षण होतं, ते प्रशिक्षणही तुम्ही जॉईन करा। अथवा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी या ठिकाणी हे निवासी भाषण कला प्रशिक्षण होतं। यामध्ये आम्ही बऱ्याच प्रमाणात तुमच्या विचारावर काम करत असतो, कारण विचारांचं केलेलं प्रकटीकरण म्हणजे भाषण आहे।